नमस्कार. चला परत एकदा आपण सुरू करूया न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहे त्यातला आपला दुसरा पार्ट. आणि या दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज सिम्बायोटिक न्यूट्रिशन, हेटरोट्रॉपिक प्लांट्स, इन्सेक्टिव्हरस प्लांट्स, सॅप्रोफिटिक प्लांट्स म्हणजे नेमकं काय, आणि न्यूट्रिएंट्सची जर कमतरता जर भासली तर त्यामुळे प्लांट्सवर कोणते परिणाम होतात ते आपण बघणार आहोत. सोबतच आपण बघणार आहोत न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. ॲनिमल्समधलं जे न्यूट्रिशन आहे त्या न्यूट्रिशनचे प्रकार कोणते होतात आहे, त्यातल्या स्टेप्स कोणते, न्यूट्रिशनचे नेमके स्टेप्स कोणते आहेत, म्हणजे न्यूट्रिशन नेमकं जे कोणत्या प्रोसेसेसमधनं जात असते त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर टाईप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्सच्या संदर्भात होलोझाईक न्यूट्रिशन, त्यानंतर सॅप्रोझोईक न्यूट्रिशन आणि पॅरासिटिक न्यूट्रिशन. या होलोझाईक न्यूट्रिशनमध्ये आपल्याला हर्बिओर्स, कार्निओर्स, त्यानंतर ओमनिओर्स, स्कॅव्हेंजर्स आणि डिकम्पोजर्स म्हणजे काय हे जाणून घ्यायचं आहे. आणि सॅप्रोझोईक न्यूट्रिशनबद्दल आपल्याला थोडीफार माहिती बघायची आहे. आणि शेवटचा टॉपिक आपला राहणार आहे पॅरासिटिक न्यूट्रिशन, म्हणजे तोच राहणार आहे एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणजे काय आणि एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणजे काय. तर आपण सुरुवात करूया आपल्या या सेकंड पार्टमध्ये. सर्वप्रथम आपण बघूया जो भाग आपला उरला तो दॅट इज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक न्यूट्रिशन याला आपण सहजीवी पोषण असं म्हटलेलं आहे मराठीमध्ये. सिम्बायोटिक म्हणजेच काय तर एकत्र येऊन मिळून मिसळून राहणं, एकमेकांना मदत करणं, याचा सरळ सोपा असा अर्थ होतो. पण सायन्समध्ये हे न्यूट्रिशन जो प्रकार दिलेला आहे त्याबद्दलची आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. बघा इथे दिलेलं आहे, इन सम केसेस 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. with each other's help. This type of nutrition is called that is symbiotic nutrition. याचे एक्झाम्पल इथं तुम्हाला दिलेलं आहे दॅट इज लायकेन. दगडफूल तुम्हाला माहिती आहे, आपण मसाल्याचे जे पदार्थ वापरतो त्यामध्ये छडीला नावाचा एक पदार्थ आपण बघितलेला आहे. दॅट इज इन फॅक्ट दॅट लायकेन इज इन फॅक्ट दिस एक्झाम्पल ऑफ दिस काइंड ऑफ न्यूट्रिशन दॅट इज सिम्बायोटिक न्यूट्रिशन असं आपल्याला म्हणता येईल, है ना. इथं काय नेमकं की एक अल्गी आहे आणि एक फंगस आहे. अल्गीचं काम ऑफकोर्स अल्गी हिरवं असल्यामुळे त्यात क्लोरोफिल राहणार आणि क्लोरोफिल असल्यामुळे ते काय फोटोसिंथेसिस कॅरी आउट करू शकेल. पण हे दगडफूल नक्कीच कुठं राहणार आहे, दगडावर राहणार आहे. मग दगडावर या प्लांटला किंवा या अल्गीला जे काही फोटोसिंथेसिससाठी पाण्याची गरज आहे, न्यूट्रिएंट्सची गरज आहे, ती पूर्तता कुठनं होईल, कारण दगडावर पाणी मिळणं शक्य नाही. मग अशा वेळेस हे जे फंगस त्याच्यासोबत आहे, या अल्गीसोबत जे फंगस राहत आहेत ते फंगस काय करत आहे, हवेतनं पाण्यातला जो ओलावा जो आहे तो शोषून घेतात आणि त्या अल्गीला प्रोव्हाइड करतात. अशा पद्धतीने बघा अल्गी काय करते आहे की त्या फंगसपासनं पाणी आणि न्यूट्रिएंट्स घेत आहे आणि मोबदला म्हणून जे काही अन्ननिर्मिती करत आहे ते अन्ननिर्मिती त्या फंगसला मिळते. म्हणजे अशा पद्धतीने मिळून मिसळून राहण्याची जी पद्धत आहे हे या वनस्पतींमध्ये पण आढळते आहे. आणि त्यामध्ये एक फंगस आणि एक अल्गी असं एक्झाम्पल आपल्याला दिलं दॅट इज लायकेन, दॅट इज दगडफूल. ठीक आहे, तर हे झालं आपलं सिम्बायोटिक न्यूट्रिशन. याचं चित्र तुम्हाला इथे दिलेलं आहे, दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतरचा भाग येतो दॅट इज हेटरोट्रॉपिक प्लांट्स. हेटरोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जे दुसऱ्या झाडांवर, दुसऱ्या वनस्पतींवर स्वतःला डिपेंड ठेवतात, स्वतःला परपोषी, आपल्याला मराठीत एक्झॅक्टली वर्ड जर म्हणायचं असेल तर परपोषी. हेटरोट्रॉपिक प्लांट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. हाऊ डू द हेटरोट्रॉपिक प्लांट्स लाईव्ह, फ्रॉम व्हेअर डू दे गेट फूड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथं 2 एक्झाम्पल दिलेलं आहे, एक आपल्याला कुस्कुटा दिलेला आहे आणि दुसरं दिलेलं आहे लोरॅन्थस. तर कुस्कुटा म्हणजे अमरवेल, याबद्दलची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. अमरवेल म्हटलं तर त्याचा कलर, रंग कोणता दिसतोय ते आपल्याला कळतच आहे. अमरवेल ही टोटली दॅट इज क्लोरोफिल त्यामध्ये राहत नाही आणि क्लोरोफिल नसल्यामुळे नक्कीच फोटोसिंथेसिस कॅरी आउट करणं शक्य नाही. म्हणजे टोटली पूर्णपणे कम्प्लिटली डिपेंडंट ऑन अदर प्लांट्स फॉर देअर फूड नीड्स. दॅट इज आपण त्याला म्हणू शकतो की कम्प्लिटली हेटरोट्रॉपिक प्लांट आपल्याला म्हणता येईल. कशाला, दॅट इज कुस्कुट्याला. ठीक आहे, त्याला आपण अमरवेल असं म्हटलेलं आहे. पण लोरॅन्थसच्या बाबतीत मात्र असं नाही की लोरॅन्थस जे आहे त्याला जे काही पाण्याची जी गरज आहे, न्यूट्रिएंटची गरज आहे, ती गरज जी आहे ती दुसऱ्या झाडावर डिपेंडंट राहून त्या झाडाच्या खोडापासून ते ओढून घेतात. म्हणजे हे कम्प्लिटली पूर्णपणे त्यावर डिपेंडंट राहत नाही. तर अशा पद्धतीचे दोन्ही एक्झाम्पल लोरॅन्थस आणि दुसरं दिलेल्या कुस्कुटा हे सुद्धा एक हेटरोट्रॉपिक प्लांट आहे. यांना पूर्णपणे किंवा अंशतः दुसऱ्या झाडांवर डिपेंड राहावं लागतंय. ठीक आहे, त्यानंतरचा भाग येतो दॅट इज इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. आणि एक्झाम्पल म्हणून इथं दिलेलं आहे, बघा नाव दिलं आहे त्याचं ड्रॉसेरा बर्मनी. तर ड्रॉसेरा बर्मनी या नावातच त्याचा एक आपल्याला काय म्हणून त्याची ओळख लपलेली आहे. तर बर्मनी नावाचे, बर्मन नाव जॉन्स
बर्मन नावाचे एक वैज्ञानिक होऊन गेले आणि त्यांनी हे जे काही ज्याबद्दल आपण बोलतोय हा प्लांट जो आहे तो श्रीलंकेमध्ये 1737 इन 1737ला शोधून काढला आणि म्हणूनच काय त्यांची आठवण म्हणून किंवा त्यांनी जे काही कार्य केले त्याचं श्रेय म्हणून त्यांना मिळावं म्हणून त्याचं एक स्पेसिस जे नाव दिलेलं आहे ते दिलं आहे बर्मनी असं नाव दिलं आहे, ड्रॉसेरा बर्मनी. इनफॅक्ट इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणजे काय, शब्दाचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर इन्सेक्ट खाणारे प्लांट्स, ओरस म्हणजे खाणारे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणजे अशा प्रकारचे जिथं नायट्रोजनची कमतरता, यापूर्वी पण बघितलेलं आहे की अशा ठिकाणी ज्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता असेल त्या ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पती काय करतात की स्वतःची जी नायट्रोजनची कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी त्या अवतीभोवती असणाऱ्या कीटकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. नक्कीच मग आकर्षित करण्यासाठी त्यांचं जे फिजिकल अपीअरन्स आहे ते सुद्धा तेवढं आकर्षक किंवा ते बदल त्यामध्ये अडॉप्टेशन ते करून घेतात आणि एकदा कीटक त्याकडे आकर्षित झाले त्यांच्या लाल रंग किंवा आकर्षक अशा रंगामुळे ते आकर्षित होतात कीटक आणि एकदा कीटक आकर्षित झाले तर त्यामध्ये असणाऱ्या स्टिकी सबस्टन्सवर ते चिपकून जातात. एकदा ते चिपकले तर ते प्लांट काय करते की त्यावर जे काही एन्झाईम डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते त्यावर सिक्रेट करेल. डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट केले की मग त्याचं डायजेशन होण्याची प्रक्रिया सुरू होते. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचं नाव दिलेलं दॅट इज ड्रॉसेरा बर्मनी. ठीक आहे, तर आता पुढचा भाग आपण बघूया. हे सगळं तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. एकदा जर आपण रीडिंग केली, हे व्हिडिओ बघितल्यानंतर परत एकदा आपण जर रीडिंग केली किंवा समोर आपल्यासमोर पुस्तक असेल आणि आपण जर ऐकत गेलो आणि रीडिंग पुस्तकही बघत गेलो तर हे आपल्याला कदाचित लवकर कळेल, लवकर समजेल. त्यानंतरचा भाग येतो दॅट इज सॅप्रोफिटिक प्लांट्स, म्हणजे मराठीत त्याला म्हटलेलं आहे मृतोपजीवी पोषण आहे ना, मृतोपजीवी वनस्पती म्हणजे टोटली डिकेइंग ऑर्गॅनिक डेड ऑर्गॅनिक मटेरियलवर डिपेंडंट राहणाऱ्या जे काही वनस्पती आहेत. त्याचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे दॅट इज मशरूम अँड ईस्ट है ना. ईस्ट एखादा ब्रेडचा तुकडा किंवा एखादा आपण म्हणून पोळी जर एखाद्या ठिकाणी जर पडून राहिली आणि ओलावा जर असेल, मॉइश्चर जर हवेमध्ये असेल तर काही दिवसातच आपल्याला तिथं ईस्ट म्हणजे फंगस आलेला आपल्याला दिसतंय. ठीक आहे, दॅट इज दॅट काइंड ऑफ प्लांट्स आर सॅप्रोफिटिक प्लांट्स. सॅप्रोफिटिक प्लांट्स आपण म्हणतो की मशरूमचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. मशरूम अशा ठिकाणी एखादं लाकूड जर असेल चढकं कुचकं चढायला लागला की त्यावर लगेच मशरूम जे आहे ते उगायला लागतात. दॅट इज सॅप्रोफिटिक प्लांट्स. सो the remains to digest or break down the carbon compounds they contain. The resulting solution is absorbed to obtain nutrients. म्हणजे ही जी प्लांट्स असतात ते डिकेइंग ऑर्गॅनिक डिकेइंग मटेरियलवर राहतात. त्या आपले काही एन्झाईम्स त्यावर सोडतात आणि जे काही त्यात कार्बन कंपाऊंड्स असतात ते कार्बन कंपाऊंड्सला डिकम्पोज करून जे काही न्यूट्रिएंट्स असतात ते त्यातनं ॲब्झॉर्ब करून घेतात आणि ते सर्वाईव्ह, त्यांची लाईफ पुढे जात असते. आता आपण एक भाग अजून बघणार आहोत तो म्हणजे की सगळेच प्रकारचे फंगस हे आपल्याला घातक आहेत असं आपल्याला म्हणून चालणार नाही. बघा दिलेलं तुम्हाला इथं फूड गेट्स स्पॉइल्ड ड्यू टू सम फंगी कॉज डिसीज ऑर इलनेस व्हाईल सम फंगी हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. आपल्याला माहिती आहे पेनिसिलिनचा शोध लागलेला आहे. ते एक पेनिसिलिन जे अँटीबायोटिक तयार झालेलं आहे ते फंगसमुळेच तयार झालेलं आहे. अलेक्झांडर ग्राम यांनी शोधून काढलं होतं. ठीक आहे, बरोबर आहे. तर हे जे काही शोधून काढलेलं आहे यांनी हे एका फंगसवरूनच त्यांनी शोधून काढलेलं आहे आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की सगळेच फंगस आपल्याला घातक आहे. काही फंगस आपल्याला युजफुल आहेत. ईस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. मशरूमच्या बाबतीतच दिलेलं आहे. आपण मशरूम आपण खातोच. मशरूम हा व्हेरी रिच सोर्स ऑफ आयरन अँड अदर काइंड्स ऑफ मिनरल्स अँड विटामिन्स. त्यामुळे वर्षातनं एकदा तरी आपण मशरूम नक्कीच आपल्या जेवणामध्ये सामील करायला पाहिजे. आपण कित्येक वेळा बघितलेलं आहे. ईस्ट इज युज्ड इन फर्मेंटेशन प्रोसेस अँड फॉर मेकिंग ब्रेड तयार करताना किंवा आणखीन इतर काही इडली डोसासारखे पदार्थ आपण पाहिले त्यात फर्मेंटेशनची जी प्रोसेस, जलेबी तयार करताना सुद्धा फर्मेंटेशनची प्रोसेस होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये ईस्ट ॲड केले जातात आणि या ईस्टमुळे सुद्धा त्याला एक विशिष्ट प्रकारचा टेस्ट येतो आणि दे बिकम इझी टू डायजेस्ट. ठीक आहे, दॅट इज ऑल अबाउट युजफुल ईस्ट अँड फंगसेस. ओके, नाउ देअर इज अनदर चार्ट इज गिवन देअर. ओके, मी चार्ट तुमच्या या स्क्रीनवर डिस्प्ले करणार आहे. ठीक आहे, रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट्स ऑफ द डिफिशियन्सी इन प्लांट्स. बघा तुम्हाला चार्ट दिसतो आहे. या चार्टवर तुमच्या लक्षात येईल, पूर्ण चार्ट तुमच्या समोर आलेला आहे. या चार्टवर तुमच्या लक्षात येत आहे की नायट्रोजन एखाद्या झाडाला जर मिळालं नाही तर नायट्रोजनची कामं काय, झाडांना नायट्रोजनची गरज आहे का? मागच्या पाठमध्ये आपण बघितलेलं आहे की हवेमध्ये नायट्रोजनचं एवढं मोठं प्रमाण आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात नायट्रोजन उपलब्ध असेल तर नक्कीच नायट्रोजनची गरज सुद्धा प्लांट्सला तेवढ्याच प्रमाणात राहणार आहे. तर नायट्रोजनचं महत्त्व काय, फंक्शन काय त्याचं, इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ प्रोटीन, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. म्हणजे प्लांट्समध्ये जे काही
क्लोरोफिल आहे, सायटोप्लाझम आहे आणि प्रोटीन्स आहेत. त्यातला एक महत्त्वाचा घटक नायट्रोजन आहे आणि हा जर नायट्रोजन याला मिळाला नाही तर काय होईल, दॅट इज रिटार्टेड स्टंटेड ग्रोथ अँड एलोविंग ऑफ लीव्स. झाडांची पानं हिरवी पडणं हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये नक्कीच कशाची कमतरता आहे, कोणतं घटक त्यामध्ये लॅकिंग आहे किंवा कमी होत चाललं आहे, दॅट इज नायट्रोजन. दुसरा घटक येतो फॉस्फरस. फॉस्फरसचं फंक्शन काय, तर लाईट एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करणे. लाईट एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचं काम फॉस्फरस करत असतो. आणि समजा हे फॉस्फरस जर झाडाला मिळालं नाही किंवा त्याची कमतरता जर भासली तर अर्ली लीफ फॉल, लेट फ्लॉवरिंग अँड स्लो ग्रोथ ऑफ रूट्स. जर रूट्सची जर वाढ होणार नाही तर नक्कीच झाडाची सुद्धा वाढ होणं शक्य नाही आणि त्यामुळे लेट फ्लॉवरिंग आणि अर्ली लीफ फॉल्स ह्या सगळ्या गोष्टी घडून येत असतात. त्यामुळे झाडांना फॉस्फरस मिळणंही तेवढंच आवश्यक आहे. त्यानंतर आणखीन एक तिसरा घटक दिलेला आहे पोटॅशियम, जे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि हे जर झाडांना मिळालं नाही तर त्याचं स्टेम जे असते ते वीक व्हायला लागते आणि विल्टिंग ऑफ लीव्स अँड फेल्युअर इन प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स, आणि कार्बोहायड्रेट्स तयार होत नाही. अर्थातच नक्की मग त्या झाडाची वाढसुद्धा खुंटेल. चौथा घटक आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हा क्लोरोफिल निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असतो आणि हे जर मिळालं नाही तर रिटार्टेड ग्रोथ अँड एलिंग ऑफ लीव्स, परत एकदा त्याच प्रकारची त्या झाडाची वाढ होणं शक्य नाही. आयरन क्लोरोफिलच्या निर्मितीसाठी परत एकदा आवश्यक आहे, हे मिळालं नाही तरी सुद्धा झाडाची पानं पिवळी पडतात. बघा आपल्याला कळते की झाडाची पानं पिवळी पडण्याची मागची कारणं कोणती आहेत, तर त्या झाडाला काही न्यूट्रिएंट्स जर नायट्रोजन मिळालं नाही, पोटॅशियम मिळालं नाही, मॅग्नेशियम मिळालं नाही, आयरन मिळालं नाही, झिंक मिळालं नाही तर झाडांची पानं पिवळी पडत असतात. म्हणून या सगळ्या गोष्टींची पूर्तता त्या झाडांना व्हायलाच पाहिजे. त्यानंतरचा भाग येतो मॅग्नीज. मॅग्नीज इज इम्पॉर्टंट इन प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हॉर्मोन्स, आणि हॉर्मोन्स जर त्या प्लांटला मिळाले नाही तर स्पॉइल्ड दॅट इज स्पॉटेड लीव्स हा एक प्रकार घडून येत असतो आणि रिटार्टेड ग्रोथ म्हणजे झाडांच्या पानांवर ठिपके पडायला लागतात पांढऱ्या वगैरे रंगाचे, त्यामुळे मॅग्नीजची कमतरता असं जाणवता येईल, आपल्याला भासेल. ठीक आहे. त्यानंतर भाग येतो झिंक. दॅट इज इम्पॉर्टंट फॉर प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन्स अँड दे आर दॅट इज इंटरमिडिएट्स. So if this zinc is lacking in plants, then retarded growth and again yellowing of leaves that could happen. So all these are the nutrients very important to the plant. ठीक आहे, या चार्टद्वारे तुम्हाला याचं काही कळलं आहे. आता आपण पुढचा भाग बघूया परत एकदा, आणि त्या पुढच्या भागात आहे दॅट इज न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. ॲनिमल्समधलं काही न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन कशा पद्धतीने होत असेल. नक्कीच आपल्याला माहिती आहे न्यूट्रिएंट्स आर नेसेसरी फॉर व्हेरियस लाईफ ॲक्टिव्हिटीज, आणि ते सगळे लाईफ ॲक्टिव्हिटीजसाठी आपण ते न्यूट्रिएंट्स प्राप्त करून घेतो अन्नापासून. पण अन्न आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर ते अन्न आपल्या रक्तामध्ये मिक्स झालं पाहिजे, पण अन्न अशा स्वरूपात ते बदललं पाहिजे म्हणजे सॉल्युबल फॉर्ममध्ये गेलं पाहिजे जेणेकरून ते रक्ताद्वारे ॲब्झॉर्ब करता येईल. आणि सॉल्युबल फॉर्ममध्ये बदलण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण डायजेशन असं म्हटलेलं आहे. तर एक्झॅक्टली न्यूट्रिशनचे जे वेगळे स्टेप्स आहे, 5 स्टेप्स आर देअर. त्या 5 स्टेप्स कोणत्या आहेत ते आपण अगदी शॉर्टमध्ये बघूया. पहिली स्टेप आहे दॅट इज इंजेशन, म्हणजे अन्न ग्रहण करण्याची पद्धत. फूड इज टेकन इन टू द बॉडी. ही अन्न ग्रहण करण्याची पद्धत वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने राहू शकेल. जसं आपण अन्न हाताने घेतो आणि तोंडात घालतोय, पण इतर आपण दुसरे जनावर बघतो ती डायरेक्ट तोंड अन्नाला लावतात आणि अन्न ग्रहण करतात. आणखीन काही वेगळ्या प्रकारचे आपण प्राणी आणि प्राण्यांबद्दल आपण बघणार आहोत की त्यांची अन्न घेण्याची पद्धत कोणती आहे. दॅट इज मोड ऑफ इंजेशन. त्यानंतरचा दुसरा भाग येतो दॅट इज डायजेशन, म्हणजे जे काही अन्न घेतलेलं आहे ते अन्न डायजेस्ट करणं, म्हणजे ते इन्सॉल्युबल फॉर्ममध्ये आहे ते सॉल्युबल फॉर्ममध्ये आणून रक्तामध्ये ॲब्झॉर्ब करता येण्याच्या स्वरूपात बदलणं, दॅट इज डायजेशन प्रोसेस. ठीक आहे. तिसरा प्रकार आहे ॲब्झॉर्प्शन. जे काही सॉल्युबल फूड तयार झालेलं आहे ते रक्तामध्ये शोषलं गेलं पाहिजे, तरच त्यापासून एनर्जी प्राप्त होईल, तरच त्यापासून आपल्या शरीराची निर्मिती होईल. शरीराची निर्मिती होण्यासाठी जो भाग दिलेला आहे तो भाग आहे चौथा, आणि तो म्हणजे असिमिलेशन. दॅट इज युटिलायझेशन ऑफ ॲब्झॉर्ब फूड बाय सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन, फॉर ग्रोथ अँड फॉर रिपेअर. दॅट इज वेअर अँड टिअर. म्हणजे आपल्या शरीर निर्मितीसाठी एनर्जी तर आपल्याला मिळालीच आहे असिमिलेशन नंतर, पण जे काही अजून शरीराला जी काही वाढ होण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी किंवा शरीरामध्ये काही जखमा वगैरे झाल्या तर त्या रिपेअरिंगसाठी जे काही असते आहे दॅट प्रोसेस इज नोन एज असिमिलेशन. आणि शेवटचा भाग येतो दॅट इज इजेशन. बघा शब्दाची रचना बघा कशी आहे, इंजेशन, डायजेशन, आणि शेवटचं नाव आलेलं आहे इजेशन. म्हणजे डायजेशन नंतर जे काही अनवॉन्टेड एक्स्ट्राचं जे काही उरलेलं आहे, जे शरीरासाठी कोणतंही कामाचं नाही, निकामी आहे, अशा प्रकारचे पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणं अत्यंत गरजेचं असते, आवश्यक असते. आणि ती प्रोसेस म्हणजे इजेशन. दॅट इज रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड पार्ट फ्रॉम द बॉडी. तर या 5 प्रोसेसेसद्वारे जे आहे, जे 5 स्टेप्स आहेत त्यातनं न्यूट्रिशन ही प्रक्रिया पूर्ण होत असते. आपण न्यूट्रिशन इन ॲनिमल्समध्ये बघणार आहोत, त्याचे काही वेगळे प्रकार, आणि त्यातला पहिला प्रकार आहे दॅट इज होलोझाईक न्यूट्रिशन. होलोझाईक न्यूट्रिशनचं एक्झाम्पल देण्यासाठी एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, अमिबा.
अमिबा एक युनिसेल्युलर ॲनिमल आहे आणि युनिसेल्युलर ॲनिमल असल्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये एकच सेल असतो आणि त्या एकाच सेलमध्ये त्याच्या सगळ्या लाईफ ॲक्टिव्हिटीज पूर्ण होत असतात. नक्कीच त्याला कोणत्याही प्रकारचे हात नाही, पाय नाही, तोंड नाही, तरीसुद्धा डायजेशन ही प्रक्रिया होईल, एक्सक्रिएशन ही प्रक्रिया, सगळ्या प्रक्रिया एकाच सेलमध्ये पूर्ण कॅरी आउट होत असतात. मग डायजेशन ही प्रक्रिया कशी होईल आपल्याला माहिती आहे. अमिबाला सुडोपोडिया असतात. सुडो मीन्स फॉल्स, पोडिया मीन्स दॅट इज फीट. तर त्या सुडोफॉल्सने आपला तो काय करतो आहे की त्याचं जे काही अन्न घटक असेल त्या अन्न घटकाला तो एम्बेड करतो आणि एम्बेड करून त्याला आत ग्रहण करतो. त्यावर वेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स वगैरे सिक्रेट होतात आणि एन्झाईम्स वगैरे सिक्रेट झाल्यानंतर त्याची डायजेशन ही प्रक्रिया होते आणि डायजेशन नंतर जे काही उरलं आहे परत एकदा तीच प्रोसेस त्याला इजेशन करण्यासाठी ते अनडायजेस्टेड पार्ट ऑफ फूड अगेन गेट आउट ऑफ दॅट अमिबा बॉडी. अमिबा त्या बॉडीतनं परत एकदा बाहेर येत आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स युनिसेल्युलर ॲनिमल्स वेगळे नावं दिलेलं आहे. अमिबा, युग्लिना, पॅरेमेशियम या सगळ्यांमध्ये न्यूट्रिशन जे आहे ते युनिसेल्युलर बॉडीमध्येच घडून येत असते. तर इतर वेगळ्या प्रकारचे जे जीवजंतू आणि कीटक वगैरे असतात या सगळ्यांमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स असतात आणि त्या वेगळ्या ऑर्गन्सद्वारे ते डायजेशन प्रक्रिया, अन्नग्रहण प्रक्रिया करत असतात. त्यामधलं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ग्रॉसहॉपर आणि कॉक्रोच हे निबलिंग, त्यांना जॉज जे असतात अशा प्रकारचे की ते अन्न कुरतडून खाऊ शकतात. त्यानंतर बटरफ्लाईजला प्रोबोसिस असते, एक लांब ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतो आहे आणि त्या प्रोबोसिसद्वारे ते जे काही ज्यूस किंवा आपण म्हणू शकतो नेक्टर त्या याच्यातनं फुलातनं प्राप्त करून घेतात, दॅट इज प्रोबोसिस. तर मस्किटोज आणि बेडबग्समध्ये सुईसारखा एखादा इंजेक्शनसारखा एक अवयव असतो आणि तो त्या दुसऱ्या ॲनिमल्समध्ये इंजेक्ट करतो आणि त्यातलं रक्त ॲब्झॉर्ब करून घेतो. दॅट माउथ पार्ट टू पियर्स अँड ट्यूब लाईक माउथ पार्ट टू सक ब्लड ऑर अदर फ्लुइड्स. वेगळ्या प्रकारचे जे फ्लुइड्स आहे, कारण आपण बघितलेलं आहे की मेल मस्किटो जे असतात ते बरंचसं आपलं जीवन यापन जे असते ते झाडांच्या हिरव्या पानांचा रस ग्रहण करूनही करू शकतात. पण फिमेल जे मस्किटो असतात त्यांना प्रोटीन सिंथेसिससाठी रक्ताची गरज असते आणि त्यामुळे ते ॲनिमल्स किंवा इतर मनुष्यासारख्या प्राण्यांचे रक्त शोषण करून घेतात. त्यांचे ते वेगळे ऑर्गन्स असतात. आपल्याला चित्र दिलेल्या चित्रांवर आपण अभ्यास करू शकतो आणि त्यावरून वेगळ्या प्राण्यांच्या इटिंग हॅबिट्स कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना ग्रहण करतात आपण बघितलेलं आहे. यातच आपल्याला एक अजून दिलेलं आहे, दॅट इज अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ फूड ॲनिमल्स कॅन बी क्लासिफाईड. म्हणजे ते कशा पद्धतीचं अन्न ग्रहण करतात यावरून त्याचे वेगळे 5 प्रकार इथं दिलेले आहेत. हर्बिओर्स आपल्याला नावावरूनच कळते आहे, जिथं आलं तिथं हिरव्या वनस्पती, ठीक आहे. ओट्स म्हणजे खाणारे, ही एक सर्वसाधारण गोष्ट आपण लक्षात ठेवायची, ओट्स म्हणजे खाणारे. तर हर्बिओर्स म्हणजे काय, तर हिरवे जे काही गवत वगैरे आहे, हिरवं पानं फळं वगैरे खाण्याचे जे आहेत ते दॅट इज हर्बिओर्स. यामध्ये 2 प्रकार दिलेले आहे. आणखीन एक ग्रॅन्युओर्स दिलेला आहे आणि दुसरा आहे फ्रुजिओर्स. ग्रॅन्युओर्स ग्रेन्स है ना, एक चिमण्या कोंबड्या वगैरे जे असतात ते ग्रेन्स खातात, दॅट इज ग्रेन्युअर्स आपल्याला म्हणता येईल. फ्रुजिओर्स म्हणजे इतर ते दुसरे पक्षी जे फ्रुट्स खाऊन टाकतात, पोपट वगैरे आपल्याला माहिती आहे, ते फ्रुजिओर्स आपण त्याला म्हणू. बघा नवीन शब्द आलेला आहे, पण या शब्दांवरूनच आपण आपल्याला वेगळे काही पाठ करायची गरज नाही किंवा काही वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे फ्रुजिओर्स, फ्रूटमधलं फ्रू आलेला आहे तिथं आणि ओट्स म्हणजे खाणारे, फ्रुट्स खाणारे फ्रुजिओर्स. ग्रॅन्युओर्स ग्रेन्समधलं आलेलं आहे, दॅट इज जे काही आपण धान्य, कडधान्य वगैरे कण म्हणतो आहे, ठीक आहे, दॅट इज ग्रेन्युओर्स. अशा प्रकारे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते लक्षात ठेवणं अत्यंत सोपं आहे. पुढचा भाग येतो दॅट इज कार्निओर्स. कार्निओर्स म्हणजे काय, तर दुसरे प्राण्यांचा फ्लेश, मांस आपण त्याला म्हणतोय, ठीक आहे. तर सगळ्या प्रकारच्या दुसरे आपण असं म्हणू शकतो की असे प्राणी जे हर्बिओर्सवर डिपेंडंट राहतात किंवा इनडायरेक्टली हे जे कार्निओर्स आहे नक्कीच हर्ब्सवर किंवा हिरव्या वनस्पतीवर डिपेंडंट राहतात, कारण हे डिपेंडंट राहतात हर्बिओर्सवर आणि हर्बिओर्स डिपेंडंट राहतात हिरव्या वनस्पतींवर, म्हणजे इनडायरेक्टली या वनस्पतींवर डिपेंडंट राहतात, दॅट इज कार्निओर्स. कार्निओर्समध्ये पण आपल्याला काही नावं आलेली आहेत, दॅट इज इन्सेक्टिओरस. इन्सेक्ट्स खाणारे ॲनिमल्स म्हणजे इन्सेक्टिओरस, ही सांगायची गरज नाही, ठीक आहे. तर हे झालं कार्निओर्स, ॲनिमल्स दॅट डिपेंड टोटली ऑन ॲनिमल्स, अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड नीड्स, दॅट आर कॉल्ड एज कार्निओर्स. त्यानंतर तिसरा प्रकार दिलेला ओमनिओर्स, त्यामध्ये मनुष्याचा नक्कीच सहभाग आहे. त्यानंतर मंकी, चिंपांजी वगैरे तुम्हाला एक्झाम्पल दिले. ॲनिमल्स दॅट ऑब्टेन देअर फूड फ्रॉम बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ओमनिओर्स. ओमनीचा अर्थच होतो दोन्ही, शब्द लक्षात ठेवायचा आपण. ओमनी आता दोन्ही म्हणजे कोणते, तर दॅट इज हर्ब अँड फ्लेश, हर्ब्स अँड कार्नी, ठीक आहे. या दोघांचा अर्थ एकत्र करून इथं शब्द तयार झाले, दॅट इज ओमनिओर्स. त्यामध्ये चिंपांजी, मंकी अँड ऑफकोर्स वी, दॅट इज मॅन, ह्युमन, हे यात सामील आहेत. त्यानंतर भाग येतो स्कॅव्हेंजर्स. स्कॅव्हेंजर्स म्हणजे असे बरेचसे ॲनिमल्स किंवा बर्ड्स आपल्याला अवतीभोवती आढळतात की एन्व्हायरमेंटला ते स्वच्छ ठेवायचं, आपल्या परिसराला स्वच्छ ठेवायचं काम करत असतात. ते दुसऱ्या प्राण्यांचे मृत जीव जे असतात
ते मृत जीवांवर स्वतःचं अन्न म्हणून ते त्यातनं प्राप्त करून घेतात. दॅट इज स्कॅव्हेंजर्स. स्कॅव्हेंजर्स ऑब्टेन देअर फूड फ्रॉम द डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स, अदर ॲनिमल्स. म्हणजे मेलेल्या प्राण्यांवर ते स्वतःचं जीवन जगून घेतात. त्यांना व्हल्चर, काऊ, हायना वगैरे जे दिलेले आहे प्राणी, इथं हायना माहिती आहे आपल्याला, ठीक आहे, लगडबग्गा म्हणतात हिंदीमध्ये त्याला. सो दॅट इज स्कॅव्हेंजर्स. आणि पाचवा आणि शेवटचा प्रकार आहे दॅट इज डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स म्हणजे काय, नावामध्येच लपलेलं आहे. दॅट इज मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट डिकम्पोज, है ना. जी डेड डिकेइंग बॉडीज असते त्याला डिकम्पोज करायचं काम जे करतात आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे सुद्धा एक यांची खाण्याची पद्धत आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्सची, म्हणून त्याला आपण डिकम्पोजर्स अशा पाचवं नाव त्याला आपण दिलेलं आहे. डिकम्पोजर्स आर सम मायक्रोब्स, दॅट इज मायक्रोब्स मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच ऑब्टेन देअर फूड बाय डिकम्पोजिंग द डेड बॉडीज ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑफ अदर ॲनिमल्स. तर वेगवेगळ्या खाण्याच्या सवयीवरून त्याचे इथं 5 वेगवेगळे प्रकार आपल्याला दिले आहेत. त्यानंतरचा भाग येतोय दॅट इज सॅप्रोफिटिक न्यूट्रिशन, saprozoic nutrition. Some insects, unicellular animals, etc. obtain the nutrients by absorbing the liquid organic material from the dead bodies of other animals or from the environment. This is saprozoic nutrition. For example, houseflies, ants and spiders. तर ॲन्ड्स, स्पायडर्स किंवा हाऊसफ्लाईज बद्दल आपल्याला माहिती आहे की एखादी डेड बॉडी जर असेल किंवा एखादा प्राणी, एखादा वनस्पती, एखादा अन्नकण वगैरे जर पडलेलं असेल, डेड एखादा पार्ट जर पडलेला असेल तर त्यावर लगेच अटॅक करून त्या पार्टला पूर्णपणे त्यातलं जे काही न्यूट्रिएंट आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतात. स्पायडर्सच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे स्पायडरचं जाळं जर विणलेलं असेल आणि एखादा डास किंवा मच्छर त्यामध्ये जर गेलं तर लगेच त्यावर ते अटॅक करतात, त्याला ते पॉयझन देतात एक विशेष प्रकारचा आणि त्याला ते मारून टाकतात आणि नंतर त्यातलं जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते ॲब्झॉर्ब करून घेतात. दॅट काइंड ऑफ न्यूट्रिशन इज नोन ॲज दॅट इज सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. त्याला आपण म्हटलेलं मराठीत मृतोपजीवी पोषण. आणि तिसरा आणि शेवटचा प्रकार इथं जे ॲनिमल्सचं आपण न्यूट्रिशन बघतोय त्यातला शेवटचा आहे न्यूट्रिशनचा प्रकार, तो म्हणजे पॅरासिटिक न्यूट्रिशन. पॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणजे नक्कीच परजीवी, पूर्णपणे दुसऱ्या प्राण्यांवर स्वतःला डिपेंडंट ठेवणं. दॅट इज पॅरासिटिक न्यूट्रिशन. आता आपल्याला माहिती आहे की डॉग्स किंवा बफेलोज वगैरे यांच्या अंगावर पिस्सू नावाचा एक घटक असतो. तो काय करतो आहे की त्यांच्या शरीरातलं रक्त ॲब्झॉर्ब करतो आणि त्या रक्तावरच त्याची पूर्ण लाईफ सायकल जी आहे ती कंप्लीट होत असते. तो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता यातही 2 पुढे प्रकार पडले बघा, इथं तुम्हाला दिले तुमच्या पुस्तकात. सम ॲनिमल्स डिपेंड अपॉन अदर ॲनिमल्स फॉर फूड. दे कॅन ऑब्टेन द फूड ओनली फ्रॉम ॲनिमल्स ऑन हुम दे आर डिपेंडंट. ज्या प्राण्यांवर ते डिपेंड आहेत त्या प्राण्यांपासूनच ते आपले अन्न प्राप्त करून घेतात. त्यांना आपण म्हटलेलं आहे अशा प्रकारचं जे न्यूट्रिशन आहे त्याला आपण म्हटलेलं आहे पॅरासिटिक न्यूट्रिशन. आणि ऑफकोर्स त्यांना आपण म्हटलेलं आहे पॅरासाइट्स. हे पॅरासिटिक न्यूट्रिशनचे पण पुढे 2 प्रकार आहेत. दॅट इज जर ते प्राण्यांच्या शरीरावर किंवा शरीराच्या बाहेर जर राहत असतील तर त्याला आपण म्हटलेलं आहे एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन. न्यूट्रिशन प्राप्त करून घेण्याच्या 2 पद्धती. कोणते, जर ऑफकोर्स दुसऱ्या प्राण्यांपासूनच त्यांना जे काही फूड गरजा आहेत, नीड्स आहेत ते प्राप्त करून घेत आहेत, पण ते प्राण्यांच्या शरीराच्या बाहेर जर राहत असतील, जसं आपण बघितलेलं पिस्सू वगैरे किंवा डोक्यात असणाऱ्या उवा वगैरे आपण बघितलेलं लाईस. एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलेलं लाऊज दिलेला आहे, सिंग्युलर म्हटलं तर आपण त्याला लाऊज म्हणतोय, ठीक आहे. लाऊज, बेडबग, टिक हे सगळे काय करतात आहे, शरीराच्या बाहेर राहतात आणि त्या प्राण्यांवर डिपेंडंट राहून त्या प्राण्यातलं जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते ॲब्झॉर्ब करून घेतात. रक्ताच्या रूपात आपण म्हणू शकतोय, ठीक आहे. ते ॲब्झॉर्ब करून घेतात आणि आपल्या न्यूट्रिशनच्या गरजा पूर्ण करतात. त्यांना आपण म्हटलेला एक्टोपॅरासाइट्स. आणि या प्रकारच्या न्यूट्रिशनला आपण म्हटलेला एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन. तर एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन पण आपल्याला बघायला मिळते आणि ते म्हणजे शरीराच्या आतमध्ये गेल्यानंतरच त्यांना ते ॲक्टिव्ह होतात, ते ॲक्टिव्ह स्टेटमध्ये येतात. त्यांना आपण म्हटलेलं त्या एक्टोपॅरासाइट्स म्हटलेलं आपण त्याला. आणि या प्रकारचं न्यूट्रिशन जर असेल तर त्याला आपण म्हटलेलं एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन. एक्झाम्पल आपल्याला दिले इथं टेपवर्म, राऊंडवर्म म्हणजे आपण त्याला जंत असं म्हटलेलं आहे. आणि हे जंत आपल्या शरीराच्या आतमध्ये जर वेगवेगळ्या माध्यमातून अतिशय छोट्या स्वरूपात असतात, आपल्याला दिसत नाही, मायक्रोस्कोपिक असतात. आणि एकदा ते आपल्या शरीराच्या आत जर गेले, मनुष्य शरीरातच नाही तर इतर प्राण्यांच्या शरीरातही जर आतमध्ये गेले, आतड्यांमध्ये गेले, तर आतड्यांमध्ये गेल्यानंतर त्यांना रेडीमेड फूड मटेरियल मिळते आणि हळूहळू त्यांचा ग्रोथ व्हायला लागते, त्यांचे नंबर्स रिप्लिकेट होतात आणि या प्रकारचं त्यांचं लाईफ सायकल तिथं शरीराच्या आतमध्ये पूर्ण होते. म्हणून अशा प्रकारच्या प्लांट्सला आपण इथं ॲनिमल्सला आपण जी न्यूट्रिशनची पद्धत आहे याला आपण त्यांना म्हटलेलं आहे दॅट इज एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन. आणि अशा प्राण्यांना आपण म्हटलेलं आहे दॅट इज एंडोपॅरासाइट्स. ठीक आहे. तर आपलं इथं चॅप्टर संपलेलं आहे. पुढच्या चॅप्टर आपण लगेच भेटूया.